राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची देखील बातमी आलेली आहे। ती जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा। पहिलेच शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विलंबित असलेला पीक विमा रक्कम आता वितरित करण्यात येणार असून अनेक दिवसापासून पीक विमा वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना आता दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने निर्णय घेतलेला आहे। अवकाळीचा बसला तडाखा, गहू ज्वारी सोंगणीची लगबग, अवकाळीपासून बचावासाठी शेतकऱ्यांची धडपड, उत्पादन घटणार। डोणगाव परिसरातील 500 हेक्टरवरील पिकांचे नुकसान, बळीराजा हतबल, जोरदार वादळी वाऱ्यासह गारपीट, उन्हाळी पिके झाली जमीनदोस्त। कसमा देत उन्हाळा कांदा काढणी हंगाम अंतिम टप्प्यात, नंदुरबार, साक्री, पिंपळनेर, सुरगाणा तालुक्यातून दाखल शेतमजूर परतीच्या मार्गावर। आंतरपिकाने शेतकऱ्याला तारले, निंभोऱ्यात 5 लाखांचे उत्पन्न झाले। मोसमी पिकात दिलीप पाटील यांनी घेतले फळ आणि भाजीचे उत्पन्न। अवकाळी पावसाचा लिंबू पिकाला फटका, वाडेगाव येथील प्रकार, शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या, सर्वे करण्याची मागणी। पिकांच्या नुकसानीचे पंचनामे सुरू, जामनेरात 1300 हेक्टरला फटका, जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी, मका ज्वारीचे सर्वाधिक नुकसान। कांदा बैलगाडीची पारंपरिक पद्धतीने पूजा करून लिलाव सुरू, सरासरी 1,500 रुपयाला बोली। पाण्याचे स्रोत शोधण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू, पाणी टंचाई, उभे आडवे बोर घेऊनही उपलब्ध होईना पाणी। सोयाबीनच्या दरामध्ये तेजी, 5,000 रुपयांकडे वाटचाल, वाशिम येथील बाजार समितीत मिळाला 4,700 रुपयांचा दर। भाजीपाल्यांची आवक संतुलित असल्याने दर स्थिर, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोसंबी आणि डाळिंब सुमारे 25 टन, 1750 टन आवक। राज्यात 7,500 हेक्टर शेतीची माती, 7 राज्यात गारपिटीचा इशारा, सर्वाधिक फटका जळगाव जिल्ह्याला। अवकाळी पावसाचा मुक्काम कायम, पुढील 4 दिवस पावसाचे। पळसखेड, पिंपळे शिवारात अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान, भाजीपाल्याची मोठ्या प्रमाणामध्ये नासाडी। उन्हाचा चटका वाढणार, तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज। कापूस, मका, हळदीच्या भावात झाली घट। तर शेतकरी मित्रांनो, ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या। अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजची रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।